नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेकरता महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र। तर या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावर आतापर्यंत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले होते असे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रो, IMP प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहेत, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रो। बघा, आजच्या या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो। बघा, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र। ओके, बघा, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र। ही मानसशास्त्राची व्याख्या जी आहे ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाची आहे? ओके, अशी व्याख्या कोणाची आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। बघा, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र, ही मानसशास्त्रज्ञाची व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाची येते? जॉन डुई, एरिस्टॉटल, वॅटसन आणि मॅकडुगल। तर विद्यार्थी मित्रो, ही व्याख्या आहे एरिस्टॉटल यांची। ऑप्शन नंबर 2 एरिस्टॉटल हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, यांनी काय म्हटलेलं आहे? तर मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र होय। ओके, बघा, वॅटसन यांनी काय म्हटलं आहे? तर मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र। ओके, मानवी वर्तनाचा अभ्यास, ओके, मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र असं जे आहे वॅटसन यांची व्याख्या होती। आता बघा, या ठिकाणी एरिस्टॉटल यांना मानसशास्त्राचे जनक म्हणून देखील ओळखले जातात। आता याचं डिटेल स्पष्टीकरण बघूया। त्यांनी डी ॲनिमा हा मानसशास्त्रावर आधारित जो आहे ग्रंथ लिहिला होता। ओके, कोणता? तर डी ॲनिमा जो आहे हा मानसशास्त्रावर आधारित ग्रंथ एरिस्टॉटल यांनी लिहिला आहे। यानंतर विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न बघा, नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरणे। ओके, नैसर्गिक चेतकाबरोबर काय? तर कृत्रिम चेतक वापरणे आणि त्याद्वारे तीच नैसर्गिक क्रिया घडवून आणणे म्हणजे रिकामी जागा होय। पहा, टीईटी 2016 मधला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो। नैसर्गिक चेतका बरोबर काय? तर कृत्रिम चेतक वापरायचा आणि त्याद्वारे नैसर्गिक क्रिया घडून आणायची। तर हे कशामध्ये येतं? पहा, प्रयत्न, प्रमाद, मर्मदृष्टी, अभिसंधान आणि पठारावस्था याला काय म्हणतात? तर याला अभिसंधान असे म्हणतात विद्यार्थी मित्रो। ऑप्शन नंबर 3 अभिसंधान हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी अभिजात अभिसंधान या उपपत्तीमधील हे आहे। कशातील आहे? तर अभिजात अभिसंधान। ओके, पॅव्हलॉन यांची जी उपपत्ती आहे विद्यार्थी मित्रो, अभिजात अभिसंधान। ओके, यामध्ये त्यांनी कुत्र्यावरती जो प्रयोग केला होता तर त्या प्रयोगाद्वारे जे आहे काय केलं होतं? तर नैसर्गिक चेतक, ओके, पहा कुठला आहे? नैसर्गिक चेतक म्हणजे अन्नाची थाळी समोर ठेवली की कुत्र्याच्या तोंडामध्ये लाळ यायची, मात्र काय करायचा? तो अन्नाची थाळी ठेवण्याच्या बरोबर काय करायचा? सोबतच घंटा वाजवायचा आणि घंटा वाजली की अन्नाची थाळी समोर यायची, त्यावेळी कुत्र्या तोंडाला लाळ सुटाय आणि त्याला अन्न मिळायचं। मग पुढे काय व्हायला लागलं? तर नुसती घंटा जरी वाजली म्हणजे घंटा काय झाला त्या ठिकाणी? कृत्रिम चेतक। नुसती घंटा जरी वाजली तर त्या कुत्र्याच्या तोंडाला लाळ यायला लागली म्हणजे कृत्रिम चेतकाद्वारे नैसर्गिक क्रिया त्या ठिकाणी घडून आली, यालाच अभिसंधान असे म्हणतात। हाच त्यांची उपपत्ती होती। ओके, बघा, इव्हॉन पॅव्हलॉन या मानसशास्त्रज्ञाचं होतं हे, इव्हॉन पॅव्हलॉन। ओके, क्लिअर आहे सर्वांना? चला, यानंतर विद्यार्थी मित्र, मर्मदृष्टी कोहलर, कोपका कोहलर यांचा प्रयोग होता। ओके, चिंपांजी वरती केला होता यांनी। यानंतर पुढील प्रश्न घेऊया। तत्पूर्वी पहा, अभिसंधान म्हणतात त्याला नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरणे व त्याद्वारे नैसर्गिक क्रिया घडून आणणे म्हणजे अभिसंधान होय। यानंतर पुढचा पहा, या ठिकाणी आता एक आपल्या उदाहरण पहा, राष्ट्रगीत सुरू होताच आपण सावधान होतो। ओके, राष्ट्रगीत सुरू होताच सावधान होणे, आनंदाच्या क्षणी टाळ्या वाजवणे, हे सर्व काय आहे? तर नैसर्गिक या ठिकाणी काय म्हणतो आपण? चेतक त्या ठिकाणी आहेत। यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्किनर यांनी कोणत्या पक्षावर प्रयोग केले? ओके, बघा, स्किनर यांनी कोणत्या पक्षावर प्रयोग केले? यापैकी कोणत्या पक्षावरती केला होता? आपल्या सर्वांना माहिती आहे स्किनर बॉक्स कशाकरता प्रसिद्ध आहे? तर कबुतरावरती प्रयोग केला होता। त्यामुळे ऑप्शन नंबर 3 कबूतर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। यानंतर बघा, स्किनर यांनी कबूतर या पक्षावर प्रयोग केला, तो साधक अभिसंधान उपपत्ती म्हणजे इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग म्हणून ओळखल्या जातो। ओके, साधक अभिसंधान उपपत्ती म्हणून हा त्यांची उपपत्ती ही ओळखल्या जाते विद्यार्थी मित्र। बघा, आता याचं सविस्तर स्पष्टीकरण बघा, स्किनर यांनी कबूतर या पक्षावरती प्रयोग केला होता। ओके, मग यामध्ये पहा काय? तर विशिष्ट क्रिया, ओके, विशिष्ट क्रिया आणि उद्दिष्ट प्राप्तीसाठी या ठिकाणी बघा, एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया
साधनीभूत झाले असे म्हणतात आणि या साधनीभूत होण्याच्या अभिसंधानास साधक अभिसंधान असे म्हणतात. ओके, साधक अभिसंधानाची ही व्याख्या देखील या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपण बघितलेली आहे. पहा विद्यार्थी मित्र, तुम्ही जर टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे टीईटी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा. अर्थपूर्ण संवेदना म्हणजे रिकामी जागा होय. बघा, अर्थपूर्ण संवेदना म्हणजे काय, टीईटी 2024 मधला हा प्रश्न आहे. बघा, प्रेरणा, प्रतिसाद, अर्थ की अवबोध. आता ज्या संवेदनेला अर्थ प्राप्त होतो त्याला अवबोध असे म्हणतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 अवबोध हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. अवबोध म्हणजे काय तर अर्थपूर्ण संवेदना होय विद्यार्थी मित्र. ओके, बघा, संवेदनेला अर्थ लागला. ओके, काय म्हटलं या ठिकाणी लक्षात घ्या, संवेदनेला अर्थ लागला. संवेदनेला अर्थ लागला की तिचे अवबोधात रूपांतर होते आणि संवेदनेला अर्थ प्राप्त करून देण्याचे काम हे मन करत असते. कोण करत असते, मन त्या ठिकाणी संवेदनेला अर्थ प्राप्त करून देण्याचे काम करते. बघा, अवबोध आणि संवेदनेचा अर्थ सूत्र रूपाने पाहिला त्या ठिकाणी सूत्र असं आहे. बघा, संवेदना अधिक अर्थ बरोबर काय होतो, अवबोध. ओके, यावरती आपला प्रश्न होता. संवेदना अधिक अर्थ बरोबर अवबोध. आणि अवबोधातून जर अर्थच वजा केला, ओके, अवबोधामधून जर अर्थ काढून टाकला तर अशा वेळी काय शिल्लक राहते, फक्त संवेदना त्या ठिकाणी शिल्लक राहत असते विद्यार्थी मित्र. ओके, चला, होप सर्वांना हे स्पष्टीकरण समजलं असेल. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय आहे. तर आता या ठिकाणी पहा, उपयोजित विचार. ओके, काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता, अशी बुद्धिमत्तेची व्याख्या रिकामी जागा यांनी केली. बघा, स्टर्न, एरिस्टॉटल, स्किनर आणि ॲडम्स. तर उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता, ही बुद्धिमत्तेची जी व्याख्या आहे विद्यार्थी मित्र ही कोणी केलेली आहे, तर ही ॲडम्स यांनी केलेली आहे. कोणी, ॲडम्स यांनी केलेली आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 ॲडम्स हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, काय सांगितलंय ॲडम्स यांनी, तर उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता होय. ओके, उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता ही ॲडम्स यांची व्याख्या आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. अवबोधापासून निर्माण होणारी स्मृती प्रतिमा. ओके, अवबोधापासून निर्माण होणारी जी स्मृती प्रतिमा आहे तर कशी असते, मूर्त, अमूर्त, वास्तविक यापैकी नाही. आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा, अवबोधापासून जी स्मृती प्रतिमा निर्माण होतात, स्मृती ज्या असतात या मूर्त असतात का, आपण त्यांना स्पर्श करू शकतो का, नाही. या कशा असतात, या अमूर्त स्वरूपाच्या असतात. कशा असतात, या अमूर्त स्वरूपाच्या असतात. टीईटी 2018 मधला हा प्रश्न आहे बघा. ऑप्शन नंबर 3 अमूर्त हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, अवबोधापासून निर्माण होणाऱ्या प्रतिमा ज्या कशा असतात, या अमूर्त असतात. आता प्रतिमा ही अवबोधाची नक्कल. प्रतिमा म्हणजे काय, तर बघा, प्रतिमा म्हणजे काय तर अवबोधाची नक्कल होय. आता अवबोध तुटक असतात नाहीत. ओके, अवबोध कसे तुटक असतात, पण प्रतिमेमध्ये काय असतो, तुटकपणा जाणवतो. या ठिकाणी फरक आहे. ओके, अवबोध तुटक असत नाहीत, मात्र प्रतिमा काय असतात, त्या तुटक असतात. हे वाक्य लक्षात असू द्या. प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते. प्रतिमा काय असते, अवबोध हे स्पष्ट असतात, आपलं क्लिअर असते की काय आहे काय नाही. मात्र प्रतिमा काय असते, ही अस्थिर असते. प्रतिमा काय असते, पुसट, अस्थिर असते. आणि अवबोधात प्रतिमेपेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. हा पॉईंट सगळ्यात IMP आहे आतापर्यंत. आपल्याला यावरती देखील प्रश्न विचारायचे चान्सेस आहेत विद्यार्थी. काय, तर अवबोधामध्ये प्रतिमेपेक्षा जास्त जिवंतपणा जो आहे तो जाणवत असतो. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. अभ्यासक्रम हा रिकामी जागा असला पाहिजे. टीईटी 2024 मधला हा प्रश्न आहे. अभ्यासक्रम हा रिकामी जागा असला पाहिजे. कसा असला पाहिजे, वर्णनात्मक, जीवनाभिमुख, सोपा की यापैकी नाही. आता अभ्यासक्रम हा जीवनाभिमुख असला पाहिजे. कसा असला पाहिजे, जीवनाभिमुख. ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर बघा, अध्ययनातील प्रगती दाखवणाऱ्या आलेखास काय म्हणतात. ओके, बघा, अध्ययनार्थाची जी प्रगती आहे ही प्रगती दाखवण्याचा जो आलेख असतो त्या आलेखास काय म्हणतात, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. बघा, अध्यापन वक्र, अध्ययन वक्र, बिंदू चक्र की यापैकी नाही, तर त्याला अध्ययन वक्र असे म्हणतात. ऑप्शन नंबर 2 अध्ययन वक्र हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, अध्ययनातील प्रगती जी आहे आलेखामध्ये या टाईपमध्ये दाखवली जाते विद्यार्थी मित्र. बघा, या स्वरूपाचा आलेख हा असतो. यामध्ये सुरुवातीला जे असते ही सुरुवातीचा काळ असतो. या ठिकाणी अंतिम परिसीमा आणि एक अवस्था असते ज्या ठिकाणी प्रगती ही थांबल्यासारखी वाटते. त्याला काय म्हणतात, तर त्या प्रगती थांबल्यासारखा जो पॉइंट असतो या ठिकाणचा, याला पठारावस्था म्हणतात. काय म्हणतात,
पठारावस्था असे म्हणतात. ओके, चला आता बघा या ठिकाणी अध्ययन वक्र जो आहे या संदर्भात आपण थोडं समजून घेऊया. अध्ययनातील प्रगती दाखवणाऱ्या जी रेषा असते, ओके, त्या रेषेला वक्र रेषा असे म्हणतात. ओके, अध्ययनातील प्रगती दाखवण्याची काय असते, रेषा, त्या रेषेला वक्र रेषा म्हणतात. ही जी रेषा तुम्हाला या ठिकाणी काढून दाखवली मी, तर ही जी रेषा, या रेषेला काय म्हणतात, वक्र रेषा. ओके, या रेषेस वक्र रेषा म्हणून ओळखल्या जाते. यानंतर पुढचा प्रश्न बघा, मराठी भाषा अभ्यासल्यानंतर हिंदी भाषेचा लिंगभेद करताना अडथळा निर्माण होतो. बघा, अतिशय महत्वपूर्ण IMP असा हा प्रश्न आहे. बघा, मराठी भाषाचा या ठिकाणी काय अभ्यास केल्यानंतर हिंदी भाषेमध्ये लिंगभेद ओळखताना अडथळा निर्माण होतो. मग या ठिकाणी रिकामी जागा म्हणजेच काय होय. ओके, म्हणजेच काय, तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र जे अडथळे निर्माण होत असतात. ओके, मग पहा अध्ययनाचे संक्रमण कशा पद्धतीने होते हे या ठिकाणी आहे. ऋण संक्रमण, धन संक्रमण आणि शून्य संक्रमण की यापैकी नाही. बघा विद्यार्थी मित्र, आता या ठिकाणी काय होत आहे, मराठी भाषा अभ्यासली मात्र हिंदी भाषेमध्ये अभ्यास करता काय अडथळा निर्माण व्हायला अडचण त्या ठिकाणी निर्माण होत आहे. मग ज्यावेळी अडथळा निर्माण होतो म्हणजेच काय, या ठिकाणी काय होत आहे विद्यार्थी मित्र, तर या ठिकाणी काय असणार आहे, तर हे आहे ऋण संक्रमण. काय होते, ऋण संक्रमण. या ठिकाणी काय होते, अडथळा निर्माण होत असते. ओके, एका क्षेत्रात निवडलेलं जे ज्ञान आहे, एका ज्ञानाचा दुसऱ्या ज्ञानामध्ये उपयोग होत नाही, त्याच्यावेळी ऋण संक्रमण होते. मात्र एका ठिकाणी शिकलेलं ज्ञान दुसऱ्या ठिकाणी जर कामे अशा वेळी काय होते, धन संक्रमण होत असते. ओके, बघा मग धन संक्रमण काय, जर समजा सायकल शिकलो असेल, ओके, आपण जर सायकल शिकलो तर बाईक चालवताना तोल सांभाळणे सोपं जाते आहे ना. सायकल शिकलो असेल तर बाईक चालवताना काय त्या ठिकाणी तोल सांभाळणे अवघड, या ठिकाणी सोपे जाते. तर हे धन संक्रमणामध्ये झालं. अडथळा निर्माण होत आहे मराठी भाषेचा हिंदी भाषेमध्ये, अडथळा लिंगभेद ओळखताना अडथळा निर्माण होते, तर हे ऋण संक्रमण. आता शून्य संक्रमण म्हणजे काय, बघा गृहिणी स्वयंपाक करणे आणि ऑफिसमध्ये काम करणे या दोन्ही गोष्टीचा काही एकमेकांशी संबंध आहे का, कुठल्या प्रकारचा ठिकाणी प्रभाव पडणार का त्याच्यावर, नाही, कुठलाच परिणाम होत नाही. ओके, ज्यावेळी पॉझिटिव्ह परिणाम होतो त्यावेळेस धन संक्रमण, ओके, निगेटिव्ह परिणाम होतो त्यावेळेस ऋण संक्रमण आणि कुठलाच परिणाम होत नाही त्यावेळी शून्य संक्रमण. ओके, अध्ययन संक्रमणामध्ये होतात. ओके, चला बघा, एखाद्या परिस्थितीला अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीला अध्ययनावर 3 प्रकारचा परिणाम होतो. किती, 3 प्रकारचा परिणाम त्या ठिकाणी होतो. अनुकूल परिणाम होत असेल तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र धन संक्रमण, प्रतिकूल होत असेल तर ऋण संक्रमण, कोणतंही नाही तर शून्य संक्रमण. ओके, आणि या 3 परिणामांवरून अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार पडतात, जे की मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेले आहेत. धन, ऋण आणि शून्य संक्रमण हे अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार पडतात. ओके, चला विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण TET करता अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओज डेली आपण आपल्या चॅनलवरती घेत असतो. यापूर्वी आपण TETच्या ज्या काही प्रश्नपत्रिका होता याची व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत, ते देखील तुम्ही हा क्लास झाल्याच्या नंतर बघायची आहेत विद्यार्थी मित्र. ओके, आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. बघा, ज्या शाखेचा अध्ययन अध्यापनाशी संबंध आहे अशी मानसशास्त्राची जी शाखा आहे त्या शाखेस शैक्षणिक मानसशास्त्र असे म्हणतात. असं ही व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली, TET 2017 मधला हा प्रश्न आहे. ओके, ऑप्शन बघा, टॉलमन, कोहलर, स्किनर आणि यापैकी नाही. तर ही व्याख्या कोणाची आहे, तर ही व्याख्या आहे स्किनर या मानसशास्त्रज्ञाची. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा स्किनर यांनी काय म्हटलेलं आहे, तर अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. ओके, चला यानंतर पहा विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, प्रभुत्व संपादन ही उपपत्ती रिकामी जागा यांनी मांडली. ओके, बघा प्रभुत्व संपादन ही उपपत्ती रिकामी जागा यांनी मांडली. कोणी मांडलेली आहे बरं प्रभुत्व संपादन उपपत्ती? डॉक्टर ब्लूम, स्किनर, थॉर्नडाईक आणि जॉन डुई. तर प्रभुत्व संपादन ही जी उपपत्ती आहे विद्यार्थी मित्र ही आहे डॉक्टर ब्लूम यांची. ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, प्रभुत्व संपादन डॉक्टर ब्लूम यांची आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला पहा या ठिकाणी इतर काय आहेत यामध्ये. प्रभुत्व संपादन ही उपपत्ती काय सांगते, डॉक्टर ब्लूम थेअरी ऑफ मास्टरी लर्निंग. ओके, काय मास्टरी लर्निंग, या ठिकाणी बघा अध्ययनार्थ्यांना सध्या ज्या पद्धतीने शिकवतो किंवा त्यांचे मूल्यमापन करतो त्यामधील त्रुटी, ओके, त्यामधील त्रुटी उणिवा ध्यानात घेऊन त्या कमी करण्याच्या उद्देशाने डॉक्टर ब्लूम यांनी ही उपपत्ती मांडली आहे. ओके, पहा आता यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे डॉक्टर ब्लूम यांची कोणती आहे,
प्रभुत्व संपादन. आपण सगळे घेऊया. या ठिकाणी हा पॉईंट IMP आहे, तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचा आहे विद्यार्थी मित्र. ओके बघा, डॉक्टर ब्लूमची काय प्रभुत्व संपादन उपपत्ती, ज्यावरती आपला प्रश्न होता. स्किनर साधक अभिसंधान उपपत्ती. थॉर्नडाईक साहचर्यवादी उपपत्ती. ओके आसुबेल, डेव्हिड आसुबेल यांची आहे अध्ययन अनुदेश उपपत्ती. ओके डेव्हिड आसुबेल कोणती आहे अध्ययन अनुदेश उपपत्ती. हे देखील महत्त्वपूर्ण आहे, लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र. विद्यार्थी मित्र, तुम्हाला जर हे PDF डाउनलोड करायचं तर PDF डाउनलोड करण्याकरता आपल्या चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्या ठिकाणी तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके चलो, यानंतर पुढचा प्रश्न बघा. अध्ययन आणि अध्ययनाविषयक अनुरूप कार्यक्रमाद्वारे मानवी गुणांचा विकास प्रभावीपणे प्रवर्तित करण्याची प्रक्रिया म्हणजेच रिकामी जागा होय. TET 2014 मधला प्रश्न आहे. काय म्हणतात त्याला? शैक्षणिक प्रशासन, सरकार, अध्यापन की यापैकी नाही. तर या प्रक्रियेला विद्यार्थी मित्र काय म्हणतात? शैक्षणिक प्रशासन असे म्हणतात. ऑप्शन नंबर 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके बघा, अध्ययन आणि अध्यापन विषयक अनुरूप कार्यक्रमाद्वारे मानवी गुणांचा विकास प्रभावीपणे प्रवर्तित करण्याची प्रक्रिया म्हणजेच शैक्षणिक प्रशासन होय. ओके म्हणजेच काय तर शैक्षणिक प्रशासन होय. यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती प्रेरणा ही जीवशास्त्रीय प्रेरणा आहे? ओके बघा, जीवशास्त्रीय प्रेरणा म्हटलेला आहे विद्यार्थी मित्र. कुठली? जीवशास्त्रीय प्रेरणा. मग सत्ता, संपादन गरज, मातृत्व आणि संलग्नता. जीवाशी संबंधित कोणता घटक दिसतो आपल्याला? तर या ठिकाणी एकच दिसतो, तो म्हणजे मातृत्व. ओके तो काय आहे तर मातृत्व आहे. मग या ठिकाणी जीवशास्त्रीय प्रेरणा म्हटलं तर मातृत्व. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके यामध्ये सामाजिक काही प्रेरणा आहेत. आता प्रेरणा म्हणजे काय, तर प्रेरणेची व्याख्या काय होती हे देखील आपण बघूया. पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, आता लिंडसले, ओके लिंडसले या मानसशास्त्रज्ञाने काय प्रेरणेची व्याख्या दिली आहे. ती व्याख्या या ठिकाणी बघा काय आहे. साध्य गाठण्यास, म्हणजे आपलं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट आपल्याला प्राप्त करायचं आहे, आपलं ध्येय आपल्याला प्राप्त करायचं आहे. मग ध्येय प्राप्त करण्यासाठी, साध्य गाठण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजेच प्रेरणा होय. ओके अशी जी प्रेरणा आहे ही व्याख्या लिंडसे यांची आहे विद्यार्थी मित्र. आता मातृत्व ही एक जीवशास्त्रीय प्रेरणा आहे, ज्यावरती आपला प्रश्न होता. मातृत्व ही एक जीवशास्त्रीय प्रेरणा आहे. आता बघा या ठिकाणी प्रेरणेचे विद्यार्थी मित्र काही प्रकार पडतात. 3 प्रकार आहेत. एक म्हणजे शारीरिक प्रेरणा, दुसरं व्यक्तिगत प्रेरणा आणि तिसरं आहे सामाजिक प्रेरणा. ओके मग सामाजिक प्रेरणेचे अजून 2 उपप्रकार, यामध्ये सहवास विषयक आणि दुसरी आहे प्रतिष्ठा विषयक प्रेरणा. ओके चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास या ठिकाणी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे सांगायचं आहे आणि व्हिडिओ लाईक करायला विसरायचं नाही आहे. आणि जे विद्यार्थी पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत आहे त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके चलो, यानंतर पुढचा प्रश्न बघा. सॉल्टरी व मेयर यांनी घटकातील आत्मनियमन या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट होत? ओके पीटर सॉल्टरी आणि जॉन मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्तेमध्ये काय तर काही घटक सांगितले होते. त्यांनी एकूण जे घटक सांगितले त्या घटकापैकी जो आत्मनियमन घटक आहे तर आत्मनियमनामध्ये काही उपघटक आहे. ओके तर त्यामध्ये समाविष्ट न होणारा घटक कोणता? बघा आत्मनियमनाच्या उपघटकामध्ये विद्यार्थी मित्र या ठिकाणी काय काय येतं? यामध्ये आत्मविश्वास आहे, आत्मनियंत्रण आहे, विश्वासार्हता आहे. त्यामध्ये एकच घटक येत नाही, म्हणजे नवोपक्रम. ऑप्शन नंबर 4 हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके बघा या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता म्हटलेलं आहे. मग आता लक्षात असू द्या, भावनिक बुद्धिमत्तेचे जनक कोण? ओके भावनिक बुद्धिमत्ता जनक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्र. ओके भावनिक बुद्धिमत्तेचे जनक कोण आहेत बरे? तर बघा भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणलं तर डॅनियल गोलमन. ओके डॅनियल गोलमन हे आहे भावनिक बुद्धिमत्तेचे जनक. ओके चला थोडंसं या ठिकाणी आपण स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा सॉल्टरी व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मनियमन या घटकात बघा कोणकोणते येतात? एक येतो आत्मविश्वास, आत्मनियंत्रण, विश्वासार्हता, सहसंवेदना, आत्मभान, अभिप्रेरण या उपघटकांचा समावेश जो आहे या घटकामध्ये आत्मनियमनामध्ये होतो. किती? तर एकूण या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र 6 घटकांचा समावेश होतो. आणि बघा यामध्ये काय तर जॉन मेयर आणि पीटर सॅलो यांनी मानसशास्त्राने काय व्यक्ती स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांची देखरेख करणे. ओके काय म्हटलंय? व्यक्तीस
स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांची देखरेख करणे, भावनांचे नियंत्रण व संतुलन करणे, विचार आणि कृतीसाठी भावनांचा योग्य उपयोग करणे, असा उपयोग करावयास शिकवणे, याचा संबंध हा भावनिक बुद्धिमत्तेशी आहे असं म्हटलं त्या ठिकाणी त्यांनी आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्र बघा, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच TET संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. आणि सोबतच जर तुम्हाला या प्रश्नाची ही PDF डाउनलोड करायची असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे विद्यार्थी मित्र. ओके, चलो यानंतर बघा एलिझाबेथ हॅडलॉक. ओके, एलिझाबेथ हॅडलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना रिकामी जागा या गोष्टीवर भर दिला. ओके, बघा एलिझाबेथ हॅडलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना कोणत्या गोष्टीवरती भर दिला? नवक्षमता, गुणविशेष, परिणाम की परिपक्वता? तर विकासामध्ये महत्त्वपूर्ण घटक असतो तो म्हणजे परिपक्वता, आणि परिपक्वतेवरती भर हा हॅडलॉक यांनी दिलेला होता. ऑप्शन नंबर 1 परिपक्वता हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा एलिझाबेथ हॅडलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना परिपक्वता यावरती विशेष भर दिला होता. यावरती काय त्यांनी विशेष भर हा दिला होता. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी रिकामी जागा ही सामान्य अध्यापन उपपत्ती आहे. ओके, सामान्य अध्यापन उपपत्ती सॉक्रेटिस उत्पत्ती, अनुदेश उत्पत्ती, शिक्षक वर्तन उत्पत्ती की गॅग्नेची उत्पत्ती? तर विद्यार्थी मित्रो सामान्य अध्ययन उत्पत्ती कोणती आहे? तर ती आहे अनुदेश उपपत्ती. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आता अनुदेश उत्पत्ती ही काय एक सामान्य अध्यापन उपपत्ती आहे. ओके, अनुदेश उत्पत्ती काय तर एक सामान्य अध्यापन उत्पत्ती आहे. ओके, बघा आता यामध्ये काय अध्यापन प्रतिमानांचा आधार, ही उपपत्ती अध्यापन प्रतिमानांचा टीचिंग मॉडेल्सची एक वैचारिक आणि सैद्धांतिक आधार प्रदान करते. आता अध्यापनात सुधारणा बघा, शैक्षणिक मानसशास्त्राच्या वतीने अध्यापन अध्ययन प्रक्रियेत सुधारणा घडवून आणण्यासाठी संशोधन करण्यासाठी ही अध्ययन अनुदेश उत्पत्ती त्या ठिकाणी मदत करते. त्यानंतर व्यावहारिक उपयोग काय आहे याचा? तर विशिष्ट अध्यापन प्रतिमानाचा व्यावहारिक उपयोग सिद्ध करण्यासाठी याचा उपयोग होतो, आणि शिकवण्याच्या प्रभावी पद्धतीमध्ये शिक्षकांना त्यांच्या अध्यापनासाठी ही प्रभावी पद्धत निवडण्यास मदत करते. ओके, क्लिअर आहे सर्वांना? चलो यानंतर विद्यार्थी मित्रो पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय आहे? औपचारिक अध्यापन उत्पत्ती. ओके, औपचारिक अध्यापन उत्पत्ती या वर्गातील विशिष्ट रचनावादी अध्यापन उत्पत्तीचे रिकामी जागा हे पुरस्कर्ता हे आहेत. ओके, म्हणजे बघा या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं आहे नेमकं ते समजून घेऊया. विशिष्ट रचनावादी उत्पत्ती. आता रचनावादी उत्पत्तीचा कोण जनक आहे? पुरस्कर्ता कोण आहे? सॉक्रेटिस, जॉन डुई, हर्बर्ट की गॅग्ने? तर रचनावादी म्हटलेला आहे विद्यार्थी मित्रो तर तो आहे जॉन डुई. ओके, ऑप्शन नंबर 2 जॉन डुई हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, जॉन डुई काय यांचं आहे तर विद्यार्थी लक्षात द्या रचनावादी उपपत्ती. जॉन डुईच्या पुढे लिहून ठेवायचं रचनावादी उपपत्ती, म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं सोपं जातं. ओके, चलो बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र रचनावादी अध्यापन पद्धती या उपपत्तीचा पुरस्कर्ता हा जॉन डुई आहे. या उपपत्तीत अध्ययनार्थ्यांना ज्ञान देण्यापेक्षा त्यांच्या वर्तनाला आकार देण्यावर जास्तीत जास्त भर दिला आहे, म्हणून या उपपत्तीला आकारवादी उत्पत्ती अध्यापन उत्पत्ती म्हणून देखील होता. ओके, रचनावादीलाच काय तर विद्यार्थी मित्र दुसरं एक नाव आहे ते म्हणजे आकारवादी. ओके, रचनावादी आणि आकारवादी उत्पत्ती एकच आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. ओके, हे लक्षात असू द्या. IMP आहे हे देखील नोट डाऊन करून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न बघा, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, भावनिक आणि क्रियात्मक क्षेत्राचे मूल्यमापन. ओके, बघा विद्यार्थ्यांचे बौद्धिक क्षेत्र झालं, भावनिक क्षेत्र झालं, तर या क्षेत्राचं काय मूल्यमापन, यामधील क्रियात्मक क्षेत्राचं मूल्यमापन म्हणजेच कोणतं मूल्यमापन झालं? सर्वकष, प्रक्रियांतर्गत, कालिक की सत्रांत? तर याला सर्वकष मूल्यमापन म्हणतात. ऑप्शन नंबर 1 सर्वकष हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला पहा विद्यार्थ्यांच्या भावनिक, बौद्धिक आणि क्रियात्मक क्षेत्राचे ओके जे मूल्यमापन असतं यांना सर्वकष मूल्यमापन असे म्हणतात. ओके, यांनाच काय सर्वकष मूल्यमापन असे म्हणतात. यानंतर बघा पुढील प्रश्न, उद्दिष्टांचे स्पष्टीकरण. ओके, पहा काय म्हटलं आहे, उद्दिष्टांचे स्पष्टीकरण म्हणजेच काय? TET 2017 मधील हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. उद्दिष्टांचे स्पष्टीकरण म्हणजे काय? अध्ययन अध्यापनापूर्वीचे उद्दिष्ट ठरवणे, अगदी बरोबर आहे. अपेक्षित अध्ययन निष्पत्ती हे देखील बरोबर आहे. अंतिम वर्तन बदल निश्चित करणे हे देखील बरोबर आहे. आता हे तीनही बरोबर आहे म्हणजेच काय तर वरील सर्व ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, पहा
वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत विविध ज्ञानेंद्रियाची कार्यक्षमता व मज्जासंस्थेचा विकास झपाट्याने होत असल्याने मानसिक विकासही जलद होतो असे रिकामी जागा यांनी प्रतिपादन केले आहे. ओके, बघा कोणी, वुंट, टिचनेर, स्किनर की थर्स्टन व थॉर्नडाईक. ओके, तर कोणी प्रतिपादन केलेलं आहे तर हे विद्यार्थी मित्रो टिचनेर यांचं म्हणणं आहे. कोणाचं? टिचनेर. ओके, टिचनेर यांचं हे म्हणणं आहे, यांनी हे प्रतिपादन केलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 टिचनेर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, पहा काय म्हणतात, तर वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत विविध ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता मज्जासंस्थेचा विकास जो आहे हा झपाट्याने होत असल्याने मानसिक विकास हे काय तर यापूर्वी काय होतो, जलद होत असतो, अधिक वेगाने होत असतो असं त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला, होप सर्वांना या ठिकाणी आजचं हे सेशन समजलं असेल. आजच्या या सेशनमधील हे प्रश्न सर्वांना समजले असतील विद्यार्थी मित्र. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही TET 2026ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच विद्यार्थी मित्र, तुमच्यासाठी खास आपण आपल्या चॅनलवरती एक प्लेलिस्ट तयार केली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये आतापर्यंत TETच्या ज्या काही प्रश्नपत्रिका झाल्या होत्या त्या सर्व प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आताच चॅनलवर जायचं आहे आणि प्लेलिस्टमध्ये TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 2026 या कोर्समध्ये जाऊन सर्व व्हिडिओज त्या ठिकाणी तुम्ही बघायची आहेत. ओके, चला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.